Welcome to our channel Satya Classes. Thought of the day in English, मराठी, हिंदी. स्वामी विवेकानंद जी के विचारों का अमृत मंथन. कर्मयोग के विचार. कर्मयोगी को पता होता है कि अप्रतिकार ही उसका सर्वोच्च आदर्श है. वह यह भी जानता है कि उसी में शक्ति का सर्वोच्च विकास है. अन्याय का प्रतिकार यह केवल अप्रतिकार रूपी सर्वश्रेष्ठ शक्ति के लाभ का उपाय है. अप्रतिकार के उसी सर्वोच्च आदर्श तक पहुँचने से पूर्व प्रतिकार करना यही उसका कर्तव्य है. उसे कर्म करना होगा, संग्राम करना होगा. उसमें जब यह प्रतिकार की शक्ति आएगी तभी अप्रतिकार उसके लिए धर्म ठहरेगा या बनेगा. संक्षेप में, संपूर्ण निष्क्रिय अवस्था व शांत भाव प्राप्त कर लेना हो तो मनुष्य को कर्मशीलता से ही गुजरना पड़ेगा. कर्मयोगी जाणत असतो की अप्रतिकारच त्याचा सर्वोच्च आदर्श होय. तो हेही जाणून असतो की त्यातच तर शक्तीचा सर्वोच्च विकास असून अन्यायाचा प्रतिकार हा केवळ अप्रतिकार रूपी सर्वश्रेष्ठ शक्तीच्या लाभाचा उपाय होय. अप्रतिकाराच्या त्या सर्वोच्च आदर्शाप्रत पोहोचण्यापूर्वी प्रतिकार करणेच त्याचे कर्तव्य होय. त्याला कर्म करावे लागेल, संग्राम करावा लागेल. त्याच्या ठाई जेव्हाही प्रतिकाराची शक्ती येईल तेव्हाच कुठे अप्रतिकार हा त्याच्या ठाई धर्म ठरेल. थोडक्यात, संपूर्ण निष्क्रिय अवस्था व शांत भाव प्राप्त करून घ्यावयाचा असल्यास माणसाला कर्मशीलतेमधूनच जावे लागेल. कर्मयोगी knows that non-resistance is his highest ideal. He also knows that therein lies the highest development of power, and that resistance to injustice is only a measure of the benefit of highest power in the form of non-resistance. It is his duty to resist before reaching that highest ideal of non-resistance. He has to do karma. He has to fight. When this power of resistance comes to him, only then will non-resistance become religion for him. In short, if one wants to attain complete passiveness and calmness, one has to go through कर्मशीलता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा.